काही वेळेला रोपाची पानं कर्ल झाल्यासारखी म्हणजेच वरच्या किंवा खालच्या बाजूने दुमडल्यासारखी दिसतात. कारण ज्यावेळी थिप्स नावाच्या व्हायरसचा आपल्या रोपांना त्रास होतो तेव्हा रोपाची पानं अशा पद्धतीने खालून किंवा वरून दुमडल्यासारखी दिसतात. ह्या व्हायरसची लागण आपल्या मिरचीच्या किंवा टोमॅटोच्या रोपांनाही होते. हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस आपल्या रोपांना जिथून नवीन पालवी फुटते त्या भागातून आपल्या रोपांच्या आत शिरकाव करतो आणि रोपांच्या पानांमधील ज्या पेशी किंवा सेल असतात ते खाऊन टाकतो. जर रोप मोठे असेल आणि संपूर्ण रोपाला जर या व्हायरसची लागण झालेली असेल तेव्हा मात्र बागेतून हे रोप सहज उपटून काढावे आणि बागेपासून दूर जमिनीत नेऊन पुरून टाकावे. पण जर का रोप लहान असेल व फार थोड्या प्रमाणामध्ये आपल्या रोपाला या व्हायरसची लागण झालेली असेल तेव्हा मात्र आपल्या स्वयंपाकघरातून सहज उपलब्ध होणाऱ्या हिंगाचा वापर आपण या व्हायरसचा नायनाट करण्यासाठी करू शकतो. 1 लिटर साध्या पाण्यामध्ये फक्त छोटा पाव चमचा हिंग मिसळावे. कारण हिंग भरपूर उष्ण असते आणि त्याचा वासही खूप स्ट्रॉंग असतो. त्यामुळे फक्त 1 पाव चमचा हिंगच 1 लिटर पाण्यामध्ये मिसळावे. हे द्रावण तयार करताना एका छोट्या वाटीत साधे पाणी घ्यावे व त्यात हा पाव चमचा हिंग भिजत घालावा. 1 तासभर हिंग भिजल्यानंतर ते जे द्रावण आहे ते साध्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळते आणि या तयार झालेल्या द्रावणाने आपल्या या व्हायरसचा लागण झालेल्या रोपाला व्यवस्थित फवारा करावा. यामुळे या थिप्स नावाच्या व्हायरसचा समूळ नाश करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातून सहज उपलब्ध होणाऱ्या हिंगाचा खूप चांगला उपयोग होतो.